जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याशी काही वेळापूर्वी आम्ही बातचीत केलेली होती, त्यांनी दिलेली प्रतिक्रिया आपण ऐकूया। 20 मिनिट पूर्वी अशी एक माहिती आपल्याला सेंट्रल रेल्वेच्या कंट्रोल रूम कडून प्राप्त झाली की जो कर्नाटक एक्सप्रेस आहे त्यांच्या म्हणजे त्या ठिकाणी एक अपघातात्मक घटना झाली, त्याच्यामध्ये 6 से 8 लोक आयदर जखमी झाले या स्पॉटवर त्यांची मृत्यू झाली। इमिडिएटली जिल्हा प्रशासनाच्या वतीने 108 चे 8 ॲम्ब्युलन्सेस आपण ऍक्टिव्हेट केला आणि त्या स्पॉटवर पाठवले। आपले उपविभागीय अधिकारी, प्रांत अधिकारी पण जागेवर पोहोचलेले आहे। आपले पोलीसचे आला अधिकारी, एसपी, ॲडिशनल एसपी सगळे पोहोचलेले, मी पण निघालेलो आहे आणि याच्यामध्ये इमिडिएट आपण जे इमर्जन्सी रिस्पॉन्स आहे ते आपण देत आहोत आणि रेल्वे विभागाकडून पण जो काही मदत कार्यामध्ये रेल्वे विभागचे पण आला अधिकारी लागलेले आहे आणि याच्यामध्ये इमिडिएटली जो काही मदत आपण करू शकतो आपण करण्याचा प्रयत्न करत आहे। 3 हॉस्पिटल्सला आपण ऍक्टिव्हेट केलंय, ग्रामीण रुग्णालय आणि त्याच्यामध्ये खासगी रुग्णालय आणि गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये ऍक्टिव्हेट केलेलं आहे आणि त्या ठिकाणी कुठल्याही पेशंटला जो काही अडचण झाली असेल त्याला आपण मदत पोहोचवतो। आतापर्यंत जो प्राथमिक माहिती आहे जागेवरून जो आपले प्रांत अधिकारी व इतरांच्याकडून जी सूचना मिळाली आहे ते 6 से 8 ची आकडे आहे, परंतु त्याची अजून फायनल पुष्टी आतापर्यंत झालेली नाही आहे। परंतु काय वेळात होईल, परंतु आता आपला पूर्ण फोकस आहे की ज्या ज्या जखमी असेल त्याला आपण जो काही औषध उपचार देऊ शकतो, इमर्जन्सी रिस्पॉन्स च्या अनुषंगाने आपण इमिडिएटली काम करतो। रेल्वे प्रशासनकडूनही आपल्याला माहिती मिळाली होती की असं घटना घडलेला आहे, बिकॉज हे 2 रेल्वे स्टेशनच्या मध्यभागी घटना झालेली आहे आणि रेल्वे प्रशासन पण पूर्ण काम करत आहे। जिल्हा प्रशासनकडून ॲडिशनल एसपी आणि आपले जे प्रांत अधिकारी आहे ते ऑलरेडी जागेवर आहे आणि त्याचे हाताखाली काम करणारे भरपूर अधिकारी जागेवर आहे आणि आपले ॲम्ब्युलन्सेस 108 चे 8 ॲम्ब्युलन्सेस जागेवर आहे आणि डिस्ट्रिक्ट कंट्रोल रूम कडून इथून आपण सगळे कोऑर्डिनेट करत आहोत। 3 हॉस्पिटल्स ऑलरेडी ऍक्टिव्हेटेड आहे आणि जो काही इमर्जन्सी रिस्पॉन्स असेल ते आपण या मास कॅज्युअल्टी इव्हेंटमध्ये एक्सटेंड करत आहोत। मध्य रेल्वेचे पीआरओ डॉक्टर स्वप्नील नीला यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली होती, ते काय म्हणाले आपण ऐकूया। लखनऊ से छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस की तरफ आने वाली पुष्पक एक्सप्रेस, इस गाड़ी का अलार्म चेन पुलिंग की घटना माहेजी और परधाड़े इन 2 स्थानकों के दरमियान हुई थी। अलार्म चेन पुलिंग होने के बाद में ये गाड़ी रुकी थी। इस गाड़ी के रुकने के बाद इसमें से एक कोच में के कुछ यात्री जो है वो नीचे उतर गए थे। उसी वक्त पे दूसरी डायरेक्शन में जाने वाली कर्नाटक एक्सप्रेस जो कि बेंगलोर से दिल्ली की तरफ जाती है, ये गाड़ी उस ट्रैक से पास हो रही थी। उस वक्त पे कुछ यात्रियों को 7 से 8 यात्रियों को इस गाड़ी की वजह से चोट आने की घटना सामने आई है। उनके लिए स्थानिक प्रशासन के साथ बात करके एम्बुलेंसेस वहाँ पे जो जगह है वहाँ पे पहुँचाई जा रही है। उसी के साथ में भुसावल मंडल से जो एक्सीडेंट रिलीफ ट्रेन है वो भी निकल चुकी है और हमें जल्द से जल्द साइट पे पहुँच के साइट पे जिन यात्रियों को चोट आई हुई है उन यात्रियों को मदद करने का प्रयास रेलवे द्वारा किया जा रहा है। तर मध्य रेल्वेच्या पीआरओनी दिलेली ही अधिकृत माहिती, काही वेळापूर्वीची ही प्रतिक्रिया होती। समोरून येणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसची अनेक प्रवाशांना धडक बसली आणि यामध्ये काही प्रवासी मृत्युमुखी पडलेले आहेत, तर अनेक जण गंभीर जखमी झालेले आहेत, त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। जळगाव परधाडे या स्थानकादरम्यान अचानक ब्रेक लावल्यामुळे ही ट्रेन थांबली आणि त्यानंतर ठिणग्या उडाल्या, पण आगीच्या भीतीने प्रवाशांनी ट्रेनमधून ट्रॅकवर उड्या मारल्या आणि त्याच्यातून ही दुर्घटना घडलेली आहे। या काही वेळापूर्वीच आपण जी दृश्य पाहत होतो त्यानुसार कशा प्रकारे प्रवासी रेल्वे ट्रॅकवर उतरलेले होते आणि रेल्वे ट्रॅकवर प्रचंड मोठ्या संख्येने प्रवासी उतरलेले होते, त्यामुळे दुसऱ्या बाजूनी ज्यावेळी ती ट्रेन आली असेल त्यावेळी काही क्षणातच होत्याचं नव्हतं झाल्याची घटना घडलेली आहे। अनेकांची धावपळ झाली असणार, अनेकांनी आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न केला असणार, त्यात अनेक जण जखमी झाले, मात्र काही जणांना या ट्रेनखाली चिरडून आपले प्राण गमवावे लागलेले आहेत। याविषयी सध्या 3 ठिकाणी उपचार केले जात आहेत अशी देखील माहिती समोर येते। काही वेळापूर्वीच आपण मंत्री गिरीश महाजन यांच्याशी फोनवरून बातचीत केली होती, ते काय म्हणाले होते आपण ऐकूया। अर्ध्या तासापूर्वी मला आमच्या एसटीचा जळगाव एसटीचा फोन आला
आणि मी तातडीने सगळे जामलेला होतो आज सुदैवाने. मी आज 10 दिवसांनी चाललो होतो मुंबईहून इकडनं बाहेरून, आणि मला फोन आला. तसंच मी सगळं कार्यक्रमात होते का सोडून मी एका मिनिटामध्ये तिकडे निघालो अतिशय वेगाने, आणि 2-3 मिनिटामध्ये स्पॉटर पोहोचणार आहे. तर पूर्वी मला ऍक्च्युअली वाटलं की 10-12-13 लोक गेल्याची बातमी आहे. मी कार्यकर्त्यांशी त्या ठिकाणी बोललो, त्यांनी पण मला तीच बातमी सांगितलेली आहे. आकडा कमी जास्त होतोय, पण आता नक्की तिथे गेल्यावरच मला त्या ठिकाणी कळेल. पण आता 3 मिनिटामध्ये मला वाटतं जास्तीत जास्त त्या ठिकाणी मी पोहोचेल. स्थानिक एका कार्यकर्त्याला मी बसलो जवळच्या गावातल्या, आणि त्यानंतर मला नक्की सांगता येईल नेमकं काय झालं आणि काय नाही. पण 10 पर्यंत असावा असं मला वाटतं सगळ्या सांगण्यावरून, कारण वेगवेगळे आकडे आहेत. पण 10 पर्यंत आकडा असावा. अतिशय दुर्दैवी घटना आहे. आता काय कसं झालं, काय कोणी म्हणतात आग लागली म्हणून ट्रेन आपली चेन पूल केली, त्यातून काही लोक खाली उड्या मारले, समोरून गाडी येत होती, कोणी सांगता उभे होते, नक्की कळत नाहीये. पण तिथे गेल्यावर मला काय नक्की सांगता येईल. ॲम्ब्युलन्स त्या ठिकाणी ट्रॅकवरून निघालेली आहे. इकडनं आमच्याही गाड्या त्या ठिकाणी कार्यकर्ते सगळे आहेत आमच्या भाजपचे, ते सुद्धा त्या ठिकाणी मदतीला थांबलेले. मी त्यांच्याशी संपर्कात आहे. काही लोकांना पाठवलेलं आहे बाहेर, असं झालेलं आहे. काही लोकांना पाचोरा जवळ आहे, पाचोऱ्याच्या जवळच घटना झालेली आहे. 15-20 मिनिटाच्या अंतरावर तिथे पाचोऱ्याला ते प्रायव्हेट हॉस्पिटलला वगैरे आम्ही शिफ्ट करण्याची तयारी त्या डॉक्टरांनी तिथे अलर्ट केलेला आहे. पण अजून जखमी कोणी तिथे पोहोचलेले नाही. पण काही कॅज्युअलिटी झालेल्या आहेत. 4-5 लोकांना हलवलं असं मला पोलिसांनी त्या ठिकाणी प्रथम सांगितलेलं आहे. पण आता मी जवळच 2 मिनिटाच्या अंतरावर त्या ठिकाणी आहे. गेल्यावर आपल्याला संपर्क करतो. तर काही वेळातच आपण तिकडे पोहोचत असून गेल्यानंतर आपण याचे अधिक अपडेट्स देऊ असं गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिलेली होती. आगीच्या भीतीनं पुष्पक एक्सप्रेसमधनं प्रवाशांनी उड्या मारल्या आणि यामध्ये 10 ते 12 प्रवासी दगावले असावेत अशी माहिती आत्तापर्यंत समोर आलेली आहे, आणि साधारण 40 प्रवासी यामध्ये जखमी झालेले आहेत अशी ही माहिती समोर येते आहे. मात्र सध्या बचाव कार्य सुरू असल्यामुळे हा अधिकृत आकडा नाही, याची कुठलीही पुष्टी प्रशासनाने अद्याप केलेली नाही. हे सर्व अंदाज आहेत. ज्या प्रकारे घटनास्थळावरून प्राथमिक माहिती मिळते आहे, प्राथमिक इनपुट्स मिळत आहेत, त्यानुसार 10 जणांचा मृत्यू आणि 40 जण गंभीर जखमी असे अपडेट सध्या समोर येत आहेत. पुष्पक एक्सप्रेसमधनं प्रवाशांनी कशाप्रकारे उड्या मारल्या या अपघातापूर्वीचा एक व्हिडिओ देखील आता एबीपी माझाच्या हाती लागलेला आहे. या अपघातानंतर अक्षरशः मृत्यूचं थैमान या रेल्वे ट्रॅकवर बघायला मिळालं. जळगाव आणि परांड्याच्या मधल्या स्टेशनवर ही दुर्घटना घडली आणि यामध्ये काही क्षणातच होत्याचं नव्हतं झालं. अनेक प्रवाशांचा प्राण घेणारी ही दुर्घटना ठरलेली आहे. बंगळुरूच्या दिशेने जाणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसनी ट्रॅकवर उभ्या असणाऱ्या प्रवाशांना उडवलं आणि त्यामध्ये अनेक प्रवासी मृत्युमुखी पडलेत, तर अनेक प्रवासी हे जखमी झालेले आहेत. अपघाताआधीची आणि अपघातानंतरची अशी दोन्ही दृश्य सध्या आपण एबीपी माझाच्या स्क्रीनवर पाहत आहात. या अपघाताआधीच्या दृश्यांमध्ये आगीच्या भीतीनी, आगीच्या अफवेनी कशाप्रकारे प्रवासी मोठ्या संख्येने एका बोगीतून खाली उतरले आणि रेल्वे ट्रॅकवर त्यांनी गर्दी केली, मोठ्या संख्येने प्रवासी या रेल्वे ट्रॅकवर जमा झाले, याची दृश्य सध्या आपण पाहतो आहोत. आणि त्यानंतर अपघाताची काळीज हेलावून टाकणारी ही दृश्य आहेत. अत्यंत भयंकर काळीज पिळवटून टाकणारी अशी ही दुर्घटना. अशा प्रकारे आपल्या आयुष्यात काही घडेल याची कल्पनासुद्धा इथे उतरलेल्या प्रवाशांनी केली नसावी. खरं तर जीवाच्या आकांताने जीव वाचवण्याच्या भीतीने हे सगळे प्रवासी या रेल्वेमधनं उड्या मारून रेल्वे ट्रॅकवर उतरले. मात्र रेल्वे ट्रॅकवर त्यांच्यावर काळाने घाला घातला. As of now, the Pushpak Express, which was coming from Lucknow toward Chhatrapati Shivaji Maharaj terminus, had departed from Jalgaon station at around 4 p.m. After that, near Pachora station, there was an incidence of alarm chain pulling. After that, few of the passengers had deboarded the train, and these passengers were unaware of the train moving in opposite direction. Karnataka Express, which was moving towards Delhi, was passing on the opposite track, and as per the primary information, 6 to 7 passengers have been injured because of this movement, and medical and other help is reaching the site. The accident relief van of railways has also departed from Bhusawal station. Local administration as well as the divisional officers are reaching the site. DRM madam is also reaching the site, and other officials or district officers are also reaching the site. Is there any effect on other trains which are running on time? As of now, we have as soon as the
medical relief is provided to the passengers, then we will be departing both the trains in their proper directions. Thank you. तर मध्य रेल्वेचे PRO डॉक्टर स्वप्नील नीला यांची प्रतिक्रिया आपण बघत होतो. नीला सर आहेत. सर काय सांगाल, जळगावची नेमकी घटना काय आहे आणि कशामुळे झाली? पुष्पक एक्सप्रेस ही गाडी लखनौपासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे येत असताना या गाडीमध्ये ही गाडी साधारण दुपारी 4 वाजताच्या दरम्यान जळगाववरून निघाली होती. पचोऱ्याच्या जवळ आल्यानंतर या गाडीमध्ये अलार्म चेन पुलिंग झाली. अलार्म चेन पुलिंगनंतर काही प्रवासी जे आहेत ते या गाडीतनं खाली उतरले होते. याच वेळेस अपोजिट डायरेक्शनने जाणारी जी कर्नाटक एक्सप्रेस ही गाडी आहे जी बेंगलोरवरून दिल्लीला जाते, या गाडीने काही प्रवाशांना इंजुरी झालेली आहे अशी प्राथमिक माहिती आपल्यापर्यंत आलेली आहे. 6 ते 7 प्रवाशांना तिथे दुखापत झालेली आहे अशी माहिती आपल्यापर्यंत आलेली आहे. यामध्ये आपण स्थानिक प्रशासनाच्या मदतीने तिथे आपण जी मेडिकल हेल्प आहे, वैद्यकीय हेल्प आहे, ती आपण त्यांना तिथे पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहोत. याचसोबत तिथल्या जे लोकलचे आसपासचे दवाखाने आहेत त्यांनी देखील तिथे ॲम्ब्युलन्सेस आपल्या पोचवलेल्या आहेत. याचसोबत रेल्वेची जी ॲक्सिडेंट रिलीफ ट्रेन असते, मेडिकल व्हॅन असते, ती देखील भुसावळ स्थानकातनं इथे निघालेली आहे आणि ती लवकरच तिथं पोचणार आहे. यानंतर ज्या प्रवाशांना इजा झालेली आहे किंवा इंजुरी झालेली आहे त्या सगळ्या प्रवाशांना आपण लवकरात लवकर त्यांना दुरुस्तीसाठी किंवा त्यांना जी वैद्यकीय मदत आवश्यक असेल ती पोचवण्याचा प्रयत्न करतो आहोत. अंदाजे 8 ते 10 प्रवासी मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे. नेमकी किती प्रवाशांचा मृत्यू झाला काही माहिती किंवा आकडा वाढणार आहे का? आत्तापर्यंत आपल्याकडे जी माहिती आहे त्याच्यामध्ये 7 ते 8 प्रवाशांना इंजुरी झाल्याची माहिती आपल्याकडे अद्यापपर्यंत आलेली आहे. यापेक्षा जास्त जी बाकीची माहिती आहे ती तिथं वैद्यकीय मदत किंवा डॉक्टर्स पोचल्यानंतर की याच्यामध्ये अजून काही व्यक्तींना इंजुरी झालेली आहे का याची माहिती आपल्याला त्यानंतरच मिळू शकेल. महत्त्वाचा प्रश्न विचारायचा वाटतो, ज्यावेळी अशा अफवा उठतात किंवा ज्यावेळी असं होतं त्यावेळी प्रवाशांनी काय करायला हवं? आपण प्रवाशांना ही विनंती करतो नेहमीच की अशा वेळेस गाडीतनं उतरणे हा पर्याय अयोग्य आहे. कारण बाजूच्या लाईनवरनं किंवा आता बऱ्याचशा जागी आपल्याकडे 2 ट्रॅक किंवा 3 पदरी 4 पदरी असे ट्रॅक्स आहेत, तर बाजूच्या ट्रॅकवरनं गाड्यांचं संचालन चालू असू शकतं. त्यामुळे कृपया करून अशा वेळेमध्ये कुठल्याही प्रकारे आपल्या गाडीतनं खाली उतरू नये किंवा आजूबाजूचे जे ट्रॅक्स आहेत, लगतचे जे ट्रॅक्स आहेत त्याच्यावरती चालत नये, ज्यातून अशा प्रकारची घटना आपल्याला टाळता येऊ शकते. आग नेमकी लागली होती का? नाही, अशी कुठलीही माहिती आपल्याकडे अद्यापर्यंत नाही आहे. त्या गाडीमध्ये एक ACP झाली होती आणि ACP झाल्यानंतर त्यातून काही प्रवासी जे आहेत ते खाली उतरले होते अशी माहिती आपल्याकडे अद्यापर्यंत पोचलेली आहे. शेवटचा प्रश्न, जर खरंच आग लागली असेल तर प्रवाशांनी काय करावं चालत्या ट्रेनमध्ये? यामध्ये या घटनेचा संबंध याचा नाही आहे, कारण याच्यामध्ये आग लागलेली नव्हती. पण जरी अशी कुठलीही परिस्थिती जरी उद्भवली तरी प्रत्येक कोचमध्ये आपल्याकडे फायर एक्सटिंग्विशर्स ठेवलेले असतात, ज्याद्वारे आपण अशी आग जी आहे ती विझवण्याचा प्रयत्न करतो. अशा वेळेस प्रवाशांनी त्या ट्रेनमध्ये असलेले TCs किंवा रेल्वेचे जे अधिकारी आहेत किंवा जे कर्मचारी आहेत त्यांच्याशी कृपया संपर्क साधावा आणि त्यांच्याद्वारे हे जे फायर एक्सटिंग्विशर्स असतात त्यांचा वापर करून अशी कुठलीही जर घटना झाली तर त्यांना विझवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला सर आपल्याला सांगत होते की नेमकं काय करायला हवं अशा वेळी जर आगीची घटना घडली किंवा आग लागल्याची घटना असेल तर प्रवाशांनी काय करायला हवं हे त्यांनी सांगितलं. आणि मुख्यतः जळगावची जी घटना घडली त्या घटनेमुळे सध्या महाराष्ट्रामध्ये त्याचे पडसाद उमटत आहेत आणि या घटनेमुळे अनेकांचा मृत्यू झाल्याची देखील सध्या माहिती मिळते आहे. मात्र अधिकृतरित्या जी माहिती ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.